आज आपण बनवणार आहोत 5 किलो कैऱ्यांचे आंबट गोड लोणचं। इथे मी घेतल्या आहेत 5 किलो गावरानी कैऱ्या। सर्वप्रथम आपण सगळ्या कैऱ्यांना चांगलं धुवून घेणार आहोत, जेणेकरून त्यावरील चीक वगैरे सगळं निघून जाईल। त्यानंतर कैऱ्यांना 1 तासासाठी पाण्यात भिजत घालणार आहे। यामुळे कैऱ्या लवकर पिकत नाही आणि आतून चांगल्या कडक राहतात। तोपर्यंत आपण इथे मसाला तयार करू। इथे मी घेतले आहे 2 वाट्या मीठ, 2 वाट्या तिखट, आणि लाल लसूण ज्यांना मी 1 वाटी निवडून घेतले आहे। त्यानंतर लसूण आणि तिखट ग्राइंड करायचे आहे। त्यानंतर इथे घेतली आहे 2 वाट्या मोहरीची डाळ। त्याला जास्त बारीक ग्राइंड करायचे नाही, थोडे जाडसरच ठेवायचे। त्याचप्रमाणे अर्धी वाटी बडीशेप, अर्धी वाटी धने, एक चमचा मिरे, 1 चमचा लवंग, अर्धा चमचा वेलची, 1 तुकडा दालचिनी, अर्धा चमचा विलायची पावडर। सगळ्यांना जाडसरच दळायचे आहे, जेणेकरून लोणच्याचे टेक्स्चर मेंटेन राहते आणि चव उत्तम लागते। 2 चमचा हळद आणि 1 चमचा हिंग हे बाजूला ठेवायचे आहे। इथे मी घेतली आहे 1 तेलाची पिशवी। त्याला आपण कमी गॅसवर गरम करणार आहोत। इथे मी तेलात लवंग टाकून बघणार आहे। जेव्हा लवंग तेलात तरंगायला लागतात तेव्हा समजून जायचे की तेल योग्य प्रमाणात गरम झालेले आहे। त्यानंतर तेलाला 10 मिनिटांसाठी थंड होऊ द्यायचे आहे। पर्यंत आपण मसाल्याचे साहित्य मिक्स करूयात। घेतले आहे मीठ, मोहरी डाळ, धनेपूड, बडीशेप, अर्धी वाटी मेथी, खडा मसाले, तिखट लसूणचा मसाला, बाजूला काढलेलं हिंग। तेल हे जास्त गरमही नाही आणि जास्त थंडही नाही घ्यायचं। इथे मी सगळं तेल टाकून घेतलेलं आहे। मसाल्याला चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहे। इथे मी 500 ग्रॅम गुळाला बारीक करून घेतले आहे। त्यानंतर मसाल्यामध्ये बाजूला काढलेली हळद टाकायची आहे, जेणेकरून मसाल्याला छान असा रंग येईल। त्यानंतर गूळ टाकायचे आहे। तुम्हाला जर गूळ नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकतात, पण त्या केसमध्ये तुम्हाला 200 ग्रॅम तेल हे जास्त वापरावं लागेल, कारण जसं जसं लोणचं जुनं होत जातं तसं तसं ते तेल ॲब्झॉर्ब करतं, ज्यामुळे लोणचं कोरडं पडण्याची शक्यता असते। आता छान लाल असा मसाला तयार झालेला आहे। पाण्यात भिजत घातलेल्या कैऱ्यांना स्वच्छ कोरडं पुसून घेणार आहोत।
ठेवायची आहे. त्यानंतर सगळ्या फोडींना सरळ करून सुकवायला ठेवायचे आहे, जेणेकरून कैऱ्यांची फोड ही चारी बाजूने सुकतील आणि कुठल्याही पद्धतीचा ओलावा उरणार नाही. आता कैरींची फोड ही चांगल्या पद्धतीने सुकलेली आहेत आणि आता आपण त्यांना मसाल्यामध्ये टाकूया. आता कैऱ्यांना मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपलं लोणचं तयार झालेलं आहे. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.